असा पाऊस, हा सर्व काही देखावा आपल्याला आनंद व्यक्त करून जातो. आणि हे जे निसर्गरम्य रूप आहे, ह्याचं कधी आपण तुलना नाही करू शकत आहे. हे निसर्गरम्य रूप आणि आज जो पाऊस पडत आहे माझ्या गावाकडे, त्याच्यामुळे शेतात साठलेलं जे पाणी आहे आणि शेतामध्ये शेतकऱ्यांची जी आता भात शेती लावायची भात शेती लावण्यासाठी जी तडफड चालू आहे, ती आता मी तुम्हाला दाखवत आहे. आणि आता आपण बघत आहोत की ह्या माझ्या शेतामध्ये भात शेतीचं ज्या भात शेती करण्यासाठी भात शेतीसाठी आपण सुरुवात केली आहे. मी माझ्या शेतामध्ये भात शेतीसाठी सुरुवात केली आहे. ट्रॅक्टर फिरवून जमिनीचा मशागत केली जात आहे. जी माती असते शेतातली, ती आपण फोडत आहोत. जमिनीमधली जमिनीचा जो कस आहे, काळी जी जमीन आहे, काळी जी माती आहे, तिचा आपण व्यवस्थित भात शेतीसाठी राब लावण्यासाठी तिची मशागत आपण करत आहोत. ह्याच्यातला जो गवत आहे, तुम्हाला सफेद जो तण दिसत आहे, तो आपण काढणार आहोत. आणि ह्या शेतीमध्ये शेतकऱ्यासाठी ही पर्वणी असते की कधी पावसाची सुरुवात होते आणि कधी आपण भात शेतीच्या मशागतीसाठी आपण कामाला लागतो. अशा प्रकारे शेती हा व्यवसाय खूप आनंददायी असतो. शेती हा नुसता व्यवसाय नसतो, तर एक शेतकऱ्यासाठी ईश्वरी रूप असतं. जे पाऊस जसा पडत जातो, पावसाला जशी सुरुवात होते, तसं शेतकऱ्याचा आनंद हा वाढत जातो. आणि आता तुम्ही बघताय आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरनी जमिनीची मशागत केली जाते आणि काळी कसदार अशी जमीन भात शेतीसाठी अशी पूरक असते. तुम्ही बघताय, सौंदर्य बघताय शेतीचं. आणि आजच्या काळामध्ये शेती करणं किंवा भात शेती करणं हे खूप कठीण होत चाललं आहे. किंवा शेतकऱ्याला आजच्या महागाईच्या काळात नाही परवडत आहे शेतीसाठी. पण स्वतःचा तांदूळ आपल्या घरात यावं, स्वतः आपल्या जमिनीची व्यवस्थित देखभाल करणं हा शेतकऱ्याचा अधिकार असतो आणि शेतकऱ्याला हे आवडतं. बघा, जमिनीमध्ये कुठलंही पीक घेतलं तरी तुम्हाला ते खूप आवडतं, शेतकऱ्याला खूप आवडतं. आणि आता बघा, राब पेरणी चालू आहे. जो वाडा कोलम येतो किंवा छोटा कोलम असतो, त्याची राब पेरणी होत आहे. आणि हे माझे दादा आहेत, ते हापूस आंब्याची कलम शेताच्या बांधावरती लावत आहेत. शेताच्या बांधावरती लावलेला हापूसचा कलम म्हणजे एक सगळ्यांसाठी मिळणारं फळ, एक हापूस, जो कोकणी हापूस आंबा बोलतो आपण, त्याचं ते कलम आहे. आणि हापूसचा आंबा तुम्हाला माहिती आहे, आज बाजारामध्ये त्याची खूप ह्या वेळेला खूप आंब्याचं पीक आलेलं होतं. आणि हे आहे जे आपल्या शेताच्या बांधावरती गवत होतं, ते गवत मारण्यासाठी आपण औषध मारत आहोत.
बघा कलम कसं एकदम पावसाच्या ह्याच्यामध्ये उभं आहे. आंब्याचं जे कलम आहे ते पावसाच्या ह्याच्यात उभं आहे. हे आहे हापूस आंब्याचं कलम. पुढे आपण लावलेला आहे नारळाची रोपं लावलेली आहेत. सिंगापुरी नारळ आहेत त्याची रोपं लावलेली आहेत. आणि आजूबाजूला जे गवत आहेत त्याला आपण औषध मारलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गवत आहे ते करपून नष्ट होऊन जाणार असं आहे. बघा किती छान कलम आहे. किती छान नारळाची रोपं शेतामध्ये टुमदार उभी आहेत. अशा प्रकारे हे राब आहे. हे राब आपल्या पावसाळ्यात आत्तापर्यंत झालेला आहे. बाकीचा जो व्हिडिओचा ब्लॉग आहे पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला बाकीचा जो व्हिडिओ आहे शेतीची लागवड भात शेतीची लावणी हा आपण पार्ट 2 मध्ये आपण घेणार आहोत.